तर आज आपण बनवणार आहोत ओव्याचे जे पानं असतात त्यापासून धिरडे. हे धिरडे बनवणं खूप सोपं आणि पटकन आहे. ज्यावेळेस आपल्याला उशीर झालेला असेल किंवा खूप घाई असते स्वयंपाकाची, त्यावेळेस अगदी झटपट होणारे हे असे धिरडे आहेत. यासाठी फक्त आपल्याला हे ओव्याचे पानं पाहिजे. हे खरं ओव्याचं झाड आहे की नाही मला माहिती नाही, पण ह्याचा सुगंध जो आहे ते खूप छान येतो. आणि ही साधं आपण पान जरी खाल्लं ना तरी जिभेला अगदी चव आल्यासारखी होते. त्यामुळे मला ही पानं फार आवडतात. आणि ही झाडं आमच्या घरी पण आहे आणि रोजगार हमीवर पण आहे. पण मला आज नेमकं इथंच उशीर झाला होता, त्यामुळे म्हटलं इथलेच पानं खुडून घ्यावीत आणि घरी गेल्यावरती जेणेकरून मला काम करणं सोपं जाईल. आणि काय होतं, बारक्याला थोडंसं वेळेत जेवायला लागतं, कारण तो दुपारी झोपत नाही. त्यामुळे त्याला संध्याकाळी इतकी लवकर झोप येते ना, त्याला 8-8:15 कसल्या परिस्थितीत जीव घालावं लागतं. जर तो नाही जेवला तो अगदी बसल्या जागेवर सुद्धा झोपी जातो. त्यामुळे काय केलं, इथूनच हे पानं खुडून घेतले आणि घरी गेल्यावरती थोडंसं मग काम सोपं झालं. घरी गेल्यावर काय करायचे, ही पानं सुरुवातीला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यासोबत आज काय केलं होतं, आज अगदी शॉर्टकटमध्ये ओव्याच्या पानाचे धिरडे, आंब्याचा रस, कुरडई आणि त्यासोबत खायला नारळाची चटणी, असा अगदी शॉर्टकट मेनू होता. तर चला आता आपण बघूयात ओव्याच्या पानाची रेसिपी कशी करायची, ओव्याच्या पानाचे धिरडे कसे बनवायचे. त्यासाठी काय करायचे, ही जे पानं आहेत ना ही अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर आता हे डायरेक्ट एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यातच पीठ कालवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचे जे भांडे आहेत ते पण पडणार नाही. काय करायचं, हे धुतलेले पाणी मिक्सरच्या भांड्यात घालायचे. त्यानंतर याच्यामध्ये लसूण घालायचा, जिरे घालायचे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि अर्ध्याला कमी चमचा डाळीचं पीठ घालायचं हरभऱ्याच्या. आणि हे मिश्रण आहे ना पाणी टाकून वाटून घ्यायचं मिक्सरला. त्यानंतर हे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ते अगदी थोडंसं पातळ ठेवायचं, फार घट्ट नाही ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही त्याची कळशीत ठेवायची आणि जेणेकरून धिरडे पातळ होतील, आपल्याला पसरवायचा देखील ताण नाही होणार. तोपर्यंत बाजूलाच काय केलं, नारळाची जी चटणी होती ती देखील करून घेतली. नारळ चटणी झाल्यानंतर कुरड्या आपण तळून घेतल्या. तोपर्यंत काय आलं होतं, बारक्याला म्हणलं होतं तू आंब्याचा रस कर, म्हणजे हात झोपायचा पण नाही आणि माझं एक काम देखील होईल. मग कुरड्या तळून घेतल्या आणि लगेच धिरडे करायला देखील घेतले. धिरडे करण्यासाठी तवा तापून घ्यायचा. तवा तापल्यानंतर तव्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि धिरडे पसरून घ्यायचे. धिरडे अगदी गोल झाले पाहिजे. हे खरं जरी असलं तरी पण काय होतं, आम्हाला सगळ्यांना भुका पण लागल्या होत्या, त्यामुळे ज्या पाहिजे त्या आकारात जसे झाले तसे करून घेतले. धिरड्याला एका बाजून तेल लावलं आणि ह्यात ही जी वरची बाजू आहे ना ह्याला काय करायचं, झाकण ठेवायचं. जर तुम्हाला झाकण ठेवायचं नसेल ना, त्याला वरच्या साईडने पण थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ती अशी दुसरी बाजू जी आहे कोडजल्यासारखी नाही होत. अशा प्रकारे सर्व धिरडे करून घ्यायचे. करायला अगदी सोपे आणि झटपट आणि कुठं आपल्याला हाताला पीठ देखील लागत नाही. तसं पहिलं धिरडं भाजलं, तसंच बारक्याला लगेच ताट करून घेतलं. आंब्याचा रस, नारळाची चटणी आणि कुरडे असं वाढलं आणि त्याला म्हणलं तू जेव, म्हणजे तू झोपणार नाही. आणि तू झोपला तरी म्हणजे मला काळजी वाटत नाही. आणि हे असे धिरडे जर असले ना, आम्ही सगळे सोबत जेवत नाही, म्हणजे एक जण जेवत राहतं. अशा प्रकारे याला वाढलं. नंतर आवडणं देखील वाढलं. त्यांना थोडीशी सकाळची एक चपाती होती त्याचा मलिदा करून वाढला. अशी आजची गडबडीत संध्याकाळ होती.